तर वो ते जे म्हणतं ना जी लढाई असते ना ती धारदारपणे लढाची, ते ते बिलकुल ताकदीनं लढू. शिवसेना मोठे होण्यासाठी तुमचा फायदा निश्चित होईल शिवसेनेला. माझं म्हणणं आहे झालं तर काय हरकत आहे. आपल्या या मातीतली संघटना आहे, सेना आहे. तुम्ही एवढी पत्रकार परिषद घेताय, एकनाथ शिंदे काहीसे पॉझिटिव्ह असतील, उदय सामंतांनी काहीतरी सिग्नल दिलं असेल बच्चू कडूंना, तेव्हा तुम्ही पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा करता. कसं आहे, मी कडू आहे आणि मी जर चेहरा आनंदी ठेवला नाही तर कडूच कडू होऊन जाईन आधी. त्यांना कडू, मला बरेच जण तुम्ही कडू आहे थोडेसे गोड गोड राहत जा. मला असं वाटते का अधिक एकदा बसू ना आपण. माझं काय मत आहे का आता हीच वेळ आहे आमचं नेहमी भेट व्हायची, नाही तर मग तुम्ही कसे भेटता, आम्हाला भेटत नाही, आपण भेटू. आता काय खूप मला किमान 15-20 हजार मेसेज आले असेल, म्हणजे वाचणं पण होत नाही आहे. पण माझं असं मत आहे का आपण हा निर्णय राजकीय निर्णय कोणत्या ताकदीनं कुठल्या परिस्थितीत कसा घेतला पाहिजे हे आम्ही शिवबाच्या इतिहासातून शिकलो आहे. शिवरायांच्या त्यानं कधी डाव मारायचा, कधी हुलकी द्यायची, कधी काय करायचं. छत्रपतीचा इतिहास निवड आम्ही वाचलंच नाही तर पायी पण चाललो आहे छत्रपतीच्या भूमीवर. त्यानं तितका तर आम्ही मजबूत आहो ना, तुम्ही त्याची चिंता नका करू. दिल्लीमध्ये आपचे जसे खासदार भाजपात गेले, त्याचा विचार करता तुम्हाला हा निर्णय घेणे योग्य असेल असं वाटतं का? कसं आहे, माझं काय म्हणणं आहे, निर्णय हा सामान्य माणसासाठी दिलासा देणारा असला पाहिजे. बच्चू कडूचा मान सन्मान, त्याची प्रतिष्ठा नाही तर सामान्य माणसाचा आवाज बुलंद होत असेल तर तो घेतला पाहिजे. हिंदी में जानना चाहेंगे, आपकी पार्टी है दिव्यांग लोगों के लिए बड़े पैमाने पर महाराष्ट्र में काम करती है, चर्चा ऐसी है कि आपका प्रहार पक्ष शिवसेना के साथ जुड़ा और आप एमएलसी बने? ना, ऐसा कुछ नहीं है. देखो, हम किसान के लिए भी काम करते हैं, मजदूर के लिए भी काम करते हैं, दिव्यांग भाई के तो वो तो हमारी आत्मा है भाई, हमारे लिए भगवान के समान है दिव्यांग भाई. और मैं तो बहुत नसीबवान हूँ कि इन लोगों के, ऐसे लोगों के लिए मैं काम कर सकता हूँ. मैं बहुत नसीबवान समझता हूँ. जो भी होगा वो इन लोगों के लिए भी होगा, इनके लिए होगा. बच्चू कडू खुद के लिए कुछ नहीं करने वाला है. अभी तक स्पष्ट नहीं है जाने वाले, स्पष्ट करेंगे भी नहीं ना. फिर सब अभी बताएंगे तो फिर राजनेता बोलेंगे क्या लोग मुझे? आप बोलो. राजनेता जैसा रहना पड़ा, मैं अभी रहता नहीं था, अब लोग बोलते राजनीति जैसा रहते जाओ. बिल्कुल. अब तुम्ही पेढे घेऊन ये जा. नाही, आता हे सहज बोललो आपण. नेपाळमध्ये मी किमान 5,500 मीटर चढून आलेलो आहे. -15 उष्णतामान होतं आहे आणि खूप माझ्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठा कठीण ट्रॅक होता. एव्हरेस्ट बेसपर्यंत घेतलो. त्यानं तिथला जो संयम पण आहे ना, तो खूप शिकलो मी. संयमानंच चालत. तिथं श्वास, ऑक्सिजन कमी असतं, थंडी भरपूर असतं, हाईटनं चढावं लागतं. तर असं तुम्हाला मी चालून दाखवलं, तुम्ही हसाल. म्हणजे एक पाऊल टाकताना दुसरं पाऊल मोजून टाका लागायचं, नाही तर श्वास भरून यायचं. त्यानं संयम फार महत्त्वाचा. आणि मी आयुष्यात संयम फार ठेवला नाही. आता त्या गेलो तेव्हापासून संयम ठेवायला लागलो आणि गौतम बुद्धांच्या भूमीत गेलतोय. हो, म्हणजे तुम्ही येत्या काळामध्ये संयमशीर बच्चू कडू पाहायला मिळणार, कारण तुमचा महाराष्ट्रात तुम्ही अधिकारी पण बघत नाही, समोरचा पण तो पण बघत नाही. नाही, शिकला नेपाळमध्ये जाऊन. तिथं संयम मी ठेवणारच नाही. राजकारण एकीकडे होताना बघतोय आणि तुमचे मुद्दे शेतकऱ्यांचे आणि दिव्यांगांचे आहेत, ते अतिशय प्रॅक्टिकल आहेत. तुम्हाला वाटते की हे सगळ्या ठिकाणी तुम्ही पुढे पाऊल ठेवताना तुम्हाला फार संयमाने पाऊल ठेवावं लागणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी? कसं आहे, माझ्या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या आंदोलनाचं खच्चीकरण नाही झालं पाहिजे. कसं जातीच्यासाठी लढलो असतो ना आम्ही, तर आम्हाला ही वेळच नाही आली असती. पण मूर्खता आहे ते या सध्याच्या ह्याच्यामध्ये. जो जात के लिए धर्म के लिए नहीं लढेगा वो मर जाएगा. आणि मग ते लढलाय तरी पैसा
राजकारण पैशाचं फार महत्त्वाचं झालं आहे. नाही तर आमच्यासारख्यावर 350 गुन्हे कोणावर दाखल आहे? कोणत्या पक्षप्रमुखावर आहे सांगा बरं, सामान्य माणसासाठी एक सांगा. एक 150 वेळा रक्तदान करणारा एक तुम्ही पक्षप्रमुख दाखवा, कोणावर आहे? पण मग प्रॅक्टिकल बच्चू कडू ते हिंदुत्वाचा अजेंडा किंवा हिंदुत्वाचा व्याख्या सांगणाऱ्या शिवसेना कसं आहे, धार्मिकता म्हणजे माझं म्हणणं आहे का धर्म, मी माझ्या हिंदू धर्माचा आहे, मी त्याचा अभिमान गर्व ठेवत असेल आणि मनात जर कपट भावना एखाद्या दुसऱ्या धर्मासाठी ठेवत असेल तर त्याला हिंदुत्व म्हणतच नाही, लक्षात घ्या. आणि ते मतासाठी मग तुम्ही रस्त्यावर लढाया लढत असेल तर ते आम्ही थोडं सहन करतोय. तुम्ही मूळ शिवसैनिक जरी असलात तरी शिंदे शिवसेनेमधनं असं म्हटलं जातं की आता शिवसेनेसोबत त्यांचा संबंध नाही म्हणून काहीशी नाराजी आहे. तुमचं नाव जेव्हा चर्चेत येते तेव्हा नाराजी असणं फार चांगलं. कसं आहे, सगळं होकार म्हटलं असतं तर मजा नाही आली असती. नाराजी आहे म्हणून बातमी झाली ना, ते असली पाहिजे. मला माहित आहे तुम्हाला ब्रेकिंग भेटत नाही, तेपर्यंत तुम्ही मला प्रश्न विचारत राहाल. हा, विधान परिषदेच्या संदर्भात मूळ जी संघटना आहे ते संघटनेची लोकांचे काय मत आहे? तुमच्या संघटनेनं लोकांचे काय मत आहेत? नाही लोक त्यांना साहजिकच आहे. ज्या कार्यकर्त्यांनी 25-25 वर्ष मेहनत केली, रक्ताचं पाणी केलं, एखादी संघटना बगर जाती धर्माची मोठी करणं काही लहान गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे आम्ही आमदार होणं, या अशा काळातून संघटना चालवणं ही तारेवरची कसरत असतात ना. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करतात ते. तुम्ही आधी म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही जुने शिवसैनिक आहात, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खरं तर शिवसेना